लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्ता वितरणासाठीचा आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस असणार आहे. कारण लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, इलेक्शनच्या आधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यावरती मिळतील असे सांगण्यात आलेले आहे. आणि यानुसारच लाडक्या बहिणींना जर पैसे मिळायचे असतील तर आजच काही प्रमाणामध्ये योजनेचा महत्वाचा GR देखील येऊ शकतो किंवा वितरणाची प्रक्रिया देखील सुरू केली जाऊ शकते. कारण आता इलेक्शन 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपले आहे. आपण पाहिलं की महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी 15 तारखेला त्या ठिकाणी इलेक्शन असताना लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 13 तारखेला योजनेचे पैसे जमा झाले होते. त्याच पद्धतीने 7 तारखेला या ठिकाणी इलेक्शन असणार आहे. त्यामुळे 4 आणि 5 हे 2 दिवस खूप जास्त महत्वाचे असणार आहेत या वितरणासाठीचे. आणि या वितरणाबाबतच्या महत्वाच्या अपडेट असणार आहेत, ज्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत, कधीपासून हे पैसे वितरण होणार आहे, तसेच कोणत्या महिला आता पुन्हा एकदा अपात्र झालेल्या आहेत, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. आणि या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी साधारणपणे 1,80,90,00,000च्या आसपास महिलांना योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भातील सर्व यादी देखील तयार झाली आहे आणि आता फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण प्रक्रिया बाकी आहे. आता योजनेच्या निधीबाबत बोलायचं झाल्यास, निधी तर आपण माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा सरकारने पुरवणी मागण्या मागवल्या होत्या आपल्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशन जे पार पडलं होतं त्यावेळी 8 डिसेंबर रोजी या पुरवणी मागण्या मान्य केल्या होत्या. आणि या मागण्या मान्य झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3ही महिन्यांच्या हप्ता वितरणासाठी सरकारकडे पुरेसा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला होता. आपण पाहिलं की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी कालच सांगितले की लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आम्ही काही जरी झालं तरीही बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही योजनेचे पैसे टाकणार आहोत आणि योग्य वेळी आम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील करू. आता 2100 रुपये लगेच तर होण्याची चिन्ह नाहीयेत, परंतु 1500 रुपये जे लाडक्या बहिणींना ठरले होते ते 1500 रुपये मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण लाडक्या बहिणींना येणार नाही. आता ज्या महिलांची ई-KYC काही कारणामुळे प्रलंबित आहे, काही कारणामुळे ई-KYC चुकली आहे किंवा ई-KYC योग्य करूनही काही महिलांचे जर पैसे आले नसतील, तर त्या महिलांसाठी देखील ही अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे. कारण त्यांना आता योजनेचे पुढचे पैसे मिळणार आहेत का नाही हे देखील आपल्याला समजणार आहे. तर चला, यामधील काही महत्वाच्या मुद्द्यांकडे लगेच लक्ष घालूया. तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण 2 दिवसांमध्ये अत्यंत आवश्यक आहे. मी आधीच बोललो त्याप्रमाणे 4 आणि 5 या 2 तारखा खूप जास्त महत्वाच्या आहेत. जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी वितरण करायचे असेल तर हे 2 दिवस खूप महत्वाचे असतात. आता यामध्ये सर्वात महत्वाची बाब मी मागे देखील अनेक व्हिडिओमध्ये ही क्लिअर केला आहे, परत एकदा सांगतो की आचारसंहितेचा विषय काय असतो याबाबत आपल्याला आचारसंहिता म्हणजेच की निवडणूक आयोगाचे जे सचिव आहेत त्यांनी काही बाबी आपल्याला क्लिअर सांगितल्या होत्या, ज्यामध्ये योजनेचा प्रलंबित जो हप्ता असतो तो प्रलंबित हप्ता देण्यासाठी त्या ठिकाणी आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. म्हणजे जी योजना पूर्वीपासून सुरू आहे आणि तिचा लाभ प्रलंबित असल्यास तो लाभ देण्यास आम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी हरकत घेता येत नाही असे स्पष्टपणे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या सचिवांनी सांगितले होते. मग आता काय झालं आहे की जानेवारी महिना आता संपलेला आहे आणि लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचेच पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी सरकारकडे नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे निधी सरकारकडे पुरेसा उपलब्ध आहे, त्यामुळे निधी वितरणाबाबत देखील कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आणि मग सरकार नक्कीच यावेळी देखील टायमिंग साधणार आहे. फक्त आता एकच गोष्ट आहे की आपल्या राज्याचे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या त्या ठिकाणी दुःखद निधनामुळे काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होईल का नाही ही देखील शंका आहे. परंतु यामध्ये आपले दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल बोलून सांगितले की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना ताटकळत ठेवणार नाही. त्यांना जे योजनेचे पैसे पाहिजे आहेत त्याचे वितरण आम्ही त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणार आहोत, जे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलं जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता या संदर्भातील बघा, इलेक्शन आधी महिलांना पैसे मिळण्याची आशा आहे. कारण आपण पाहत आहोत की मागील काही महिन्यांपासून जेव्हापासून राज्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्याचे आपण नाकारू शकत नाही. काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना GR देखील पाहता येत नाही. ज्या GR नुसार योजनेचे किती निधी वितरित झाला आहे हे देखील समजत नाही आहे. किती लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र केलं याबाबतची देखील अधिकृत माहिती लाडक्या बहिणींना मिळत नाही. आणि त्यामुळे सरकारने आता ह्या इलेक्शन झाल्यानंतर एकदा का आचारसंहिता संपल्यानंतर संपूर्ण डेटा देखील लाडक्या बहिणींसमोर आणावा, जेणेकरून नक्की किती महिला लाभ घेत आहेत, किती महिलांचे पैसे थांबले आहेत, ही सर्व बाबी आहेत किंवा या सर्व दृष्टिकोन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा
क्लिअर होणार आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व हप्ते आलेल्या महिलांनाच आत्ताचे तरी पैसे मिळणार आहेत. म्हणजेच की लक्षात घ्या, जर तुम्हाला डिसेंबर महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आले असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच की ज्या महिलांना मागील 2-3 महिन्यांपासून योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्यांना आता देखील या ठिकाणी धक्कादायक अपडेट असणार आहे. त्यांना आता देखील योजनेचे पैसे लगेच मिळणार नाहीत आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांना आता या कंटिन्यू पैसे चालू आहेत त्यांनाच केवळ योजनेचे पैसे येणार आहेत. ज्या महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांची त्या ठिकाणी पडताळणी प्रक्रिया अंगणवाडी सेविकांच्या द्वारे केली जाईल. जेव्हा अंगणवाडी सेविका हा डेटा पुढे पाठवतील तेव्हा तो डेटा चेक केला जाईल आणि तो डेटा चेक करून मगच त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर केले जातील. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते मिळाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा. या योजनेचे तुमचे इतरही जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत